30 जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 14 गुणातीत योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 121 पासून पुढे. नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा. आम्हा आणि चराचरा संबंधू तैसा. म्हणून वन्नी आणि ज्वाळ दोन्ही वन्नीचीच केवळ. तेवी मी गा सकळ संबंधू वावो. जालेनी जगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके. किळेवरी मानिके लोपिजे काही. अलंकारा ते आले तरी सोने पण काही गेले. की कमळ फाकले कमळत्वामुके. सांग पा धनंजया अवयवी अवयवया. आच्छादिजे की तया तेचे रूप. की विरुडलिया जोंधळा कनिसाचा निर्वाळा. वेचला की आगळा दिसतसे म्हणून जग परोते. सारोनी पाहिजे माते तैसा नो हे उखिते आघवे मीची. हा तू साचुकारा निश्चयाचा खरा. गाठी बांधविरा जीवाचिये आता मिया मज दाविला. शरीरी वेगळाला गुणी मीची बांधिला ऐसा आवडे. जैसे स्वप्नी आपण उठूनिया आत्ममरण. भोगीजे गाजान कपीध्वजा. का कवळा ते डोळे प्रकाशोनी पिवळे. देखी देही कळे तयासीची. नाना सूर्यप्रकाशे प्रगटी ते अर्भ भासे. तो लोपला हेही दिसे सूर्येची की. पै आपण पेनी जालिया छाया गा आपुलिया. बिहोनी बिहालिया आन आहे तैसी ये नाना देहे. दाऊनी मी नाना होये तेत ऐसा जो बंधू आहे तेही देखे. बंधू कान बंधीजे हे जानने मज भाजे. नेननेनी उपजे आपलेनी तरी कोणे गुणे कैसा. मजची मी बंधू ऐसा आवडे ते परियसा अर्जुन देवा. गुण ते किती की धर्म काही यया रूप नाम. के जाले हे वर्म अवधारी पा. सत्वम रजस्तमम इति गुणा प्रकृती संभवा. निबंती ध्वनंती महाबाहो देहे देहीन मव्ययम. तरी सत्वरजतमम तिघासी हे नाम. आणि प्रकृती जन्म भूमिकाया. एत सत्वते उत्तम रजते मध्यम. तिही माझी तम साविधाधारे. हे एकेची वृत्तीच्या ठाई. त्रिगुणत आवडे पाही. वयसात्रय देही एकीजेवी. कामिनलेनी किडे जवजव तूक वाढे. तवतव सोने हीन पडे पाचिका कसी. पै सावधपण जैसे वाहविले आळसे. सुषुप्ती बैसे घनावोनी तैसी अज्ञानांगीकारे. निघाली वृत्ती विखुरे ते सत्वरजद्वारे तमही होय. अर्जुना गा जान या नाम गुण. आता दाखवू खून बांधिती ते. तरी क्षेत्रज्ञ दसे आत्मा मोठका पैसे. ते देह मी ऐसे कुमूर्त करी. आजन्म मरणांती देह धर्मी समजती. ममत्वाची सुती घेना जव. जैसी मीनाच्या तोंडी पडे ना जव उंडी. तव गळ आसुडी जळ पारधी. तत्र सत्व निर्मलत्वा प्रकाशक मनायम. सुखसंगेन भग्नाती ज्ञानसंगेन चानघ. तेवी सत्वे लुब्धके सुखज्ञानाची पाशके. ओढी जती मग खुडके मृगू जैसा. मग ज्ञाने चढफडी जाणीवेची खुरगोडी. स्वये सुख हे धाडी हातीचे गा. तेव्हा विद्या मानितोखे लाभ मात्र हरिके. मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे. किंवा लाटांची परंपरा ही जशी सागराची संतती आहे तसा आमचा व चराचराचा संबंध आहे. म्हणून अग्नी व ज्वाळा हे दोन्ही जसे एकच त्याप्रमाणे मी व जग एकच. व हा सर्व संबंध कल्पिने मिथ्या आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. जगाच्या उत्पत्तीने मी झाकला जातो असे म्हणावे तर जगाला जगपणा आहे तो कोणाच्या सत्तेवर
अरे, माणिक रत्नाच्या तेजाने काय माणिक झाकले जाते? सोन्याला अलंकाराचा आकार आला तर सोनेपणा नाहीसा होतो का? किंवा कमळ फुलले म्हणजे कमलत्व नाहीसे होते का? अर्जुना, मला सांग की अवयवांनी जो अवयवही झाकला जातो की त्याचे अस्तित्व हेच त्याच्या रूपाची सिद्धी करते? जोंधळा पेरल्यावर कणीस आले म्हणजे जो जोंधळा वाढला म्हणावे की नाहीसा झाला म्हणावे? म्हणून जग एका बाजूस सारून मग राहीन तो मी असे पाहू लागलास तर मी दिसणार नाही, कारण हे सर्व जग मद्रूपच आहे. अर्जुना, तुझ्या चित्तात त्या निश्चयाविषयी पक्की गाठ मारून ठेव. निश्चय ढळू देऊ नकोस. आता अनेक भिन्न शरीरांनी जरी माझे दर्शन झाले किंवा गुणांनी मीच बद्ध आहे असे जरी वाटले, किंवा अर्जुना, स्वप्नातील जागेपणी जसा स्वतःच्या मरणाचा सोहळा अगर भोग घडतो किंवा कावीळ झालेल्याचे डोळे पिवळे होऊन तो जी जी वस्तू पाहतो ती त्याला पिवळीच दिसते, अथवा सूर्योदयानंतर आकाशात ढग दिसतात व त्या ढगांनी सूर्य आच्छादित झाला आहे हेही सूर्यप्रकाशाने समजते, किंवा आपल्या स्वतःच्या अस्तित्वामुळे अस्तित्व पावलेली जी आपली छाया तिला जर घाबरला तर तो भिनारा तिच्यापेक्षा वेगळा का आहे? त्याप्रमाणे जगतात दिसणारे नाना देह मीच होऊन ते सर्व बद्ध आहेत हेही मीच जाणतो. बद्ध आहे की बद्ध नाही वगैरे ज्ञानही माझे मलाच होते. पण हा सर्व खेळ किंवा प्रकार अज्ञानात म्हणजे स्वरूपाची ओळख नसण्याने होतो. परंतु अर्जुना, कोणत्या गुणाने मी आपल्याला बद्ध कसा मानतो ते आता ऐक. तर गुणांचे धर्म काय, त्यांचे नाम व रूप काय, ते आले कोठून याचे रहस्य तू आता ऐक. ज्या 3 गुणांना सत्व, रज व तम अशी नावे आहेत व त्यांची उत्पत्ती मायेपासून आहे, त्यातील सत्व हा उत्तम, रज तो मध्यम व तम हा तिघात कनिष्ठ आहे असे जाण. एकाच अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी हे त्रिगुणत्व आहेसे दिसते. ज्याप्रमाणे बालपण, तारुण्य व वृद्धपण या अवस्था एकाच देहाच्या असतात. सोन्याला डाग लावून जो त्याचे वजन वाढते तो ते फिके दिसते, कसाला कमी उतरते, किंवा आळस जसा जागृती नाहीशी करतो त्या योगे सुषुप्तीचा अंमल घट्ट बसतो. त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून बाहेर पडलेली अंतःकरण वृत्ती विस्तार पाहून सत्व, रज व तम अशा गुणांची वृद्धी होते. अर्जुना, वृत्तीचे असे जे 3 प्रकार होतात त्याला गुण असे म्हणतात. आता ते बंधनाला कसे कारणीभूत होतात हे दाखवितो. हा देह हा मीच अशा समजुतीच्या कुमुहूर्तावर आत्मा अल्पत्व पत्करून जेव्हा दीव देसेला येतो आणि जन्मापासून ते मरणापर्यंत सर्व देहधर्माच्या ठिकाणी हे माझेच आहेत असा अभिमान धारण करतो, तोच. ज्याप्रमाणे माशाच्या तोंडात आमिष पडल्यावर लगेच कोळी गळास हिसका घेतो, त्याप्रमाणे, किंवा वनात पारधी जसा हरणाला पाशात गुंतवितो त्याप्रमाणे हा सत्वगुण जीवाला सुख व ज्ञान याचे आमिष दाखवून खेचतो, अडकवून टाकतो, व मग ज्ञानाच्या तोऱ्यात माझ्यासारखा ज्ञाता कोणी नाही अशी प्रतिष्ठा मिरवीत स्वतःच्या स्वाधीन असलेले आत्मसुख देशोधडीला लावतो. त्याच्या विद्येचा गौरव करून कोणी मान दिला की आनंदित होतो, थोड्याशा लाभाने हर्षित होतो व मीच काय तो समाधानी असे म्हणून आपली स्तुती करतो. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.